नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मराठीतील जे विशेष संधी आहेत लक्षात घ्या मित्रांनो, या आधी संधीचे आपण स्वरसंधी, व्यंजन संधी हे टॉपिक ऑलरेडी रिलीज केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत आणि संधीमधलं विसर्ग संधी राहिलेला आहे आणि हे विशेष संधी राहिलेले। बऱ्याच विद्यार्थ्यांना मराठीतील विशेष संधी कळत नाहीत, तर ते विशेष संधी काय आहेत, त्यांचे कोणते प्रकार आहेत आणि ते कसे ओळखायचे, त्यांना विशेष संधी असं का म्हणतात हे आपण पाहायचं आहे। त्याआधी एक तुम्हाला आनंदाची बातमी सांगायची आहे, ती म्हणजे हा चॅनल सुरू करून अवघे 3 महिने आणि वरचे 18 दिवस झालेले आहेत, म्हणजे जवळजवळ 4 महिने पूर्ण व्हायला आलेले आहेत आणि या 4 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण 10,000 सबस्क्रायबर पूर्ण केलेले आहेत। लक्षात घ्या मित्रांनो, हे 10,000 सबस्क्रायबर आहे म्हणजे महाराष्ट्रातील 10,000 लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास आहे आणि 10,000 लोकांचं अलोट असं मला मिळालेलं प्रेम आहे आणि त्याबद्दल मी सर्वांचे शतशः ऋणी आहे, आभारी आहे। असं मी हा टॉपिक शिकवायच्या आधी माझ्याविषयी आणि माझ्या हा चॅनल सुरू करण्याच्या हेतूविषयी तुमच्याशी बोलू इच्छिते, ते सांगायचं आहे। तर ते अनेक विद्यार्थी मला असं कमेंट्समध्ये म्हणतात की मॅडम अनेक वेळेला तुम्ही बोलताना अडखळता, तर साहजिक आहे असं अडखळणं होतं, कारण कोरोनाच्या आधी अशी कधीच वेळ आली नाही की एकटा मोबाईल समोर ठेवून काहीतरी बोलण्याची, का तर ते टिकटॉक व्हिडिओ करणे वगैरे हा माझा प्रदेशच नाही। केवळ शिकवणे आणि टीचिंग करणे हेच माझं प्रोफेशन आहे। त्याच्यामुळे ॲक्टिंग करून किंवा वेगळं काहीतरी हावभाव करून शिकवणे हा गुणधर्म माझ्यात मुळीतच नाही आणि तो मी आणूही इच्छित नाही। जसं आहे तसंच आणि खूप चांगल्या प्रकारे शिकवण्याचा, यापेक्षाही चांगलं शिकवण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे। हा चॅनल सुरू करण्यामागे उद्देश हा होता की कोरोनामुळे अनेक विद्यार्थ्यांचे वर्ग बंद होते आणि त्यांचं होणारं शिक्षणाचं नुकसान माझ्या हातून काही टाळता येईल का, या उद्देशाने हा चॅनल चालू केला गेला। यूट्यूबकडून इतके सबस्क्रायबर पूर्ण झाले किंवा इतकड़ा वॉच टाइम पूर्ण झाल्यानंतर पैसे मिळतात हेही मला माहिती नव्हतं। आता ज्या वेळेला मला पैसे मिळाले त्यावेळेला मला कळलं की अशा पद्धतीने पैसे मिळतात, म्हणजे एखाद्या मोबाईल पुढे उभं राहणे, त्याच्याशी बोलणे, ते यूट्यूबवर चॅनल चालू करणे आणि त्याच्या मार्फत पैसे मिळवणे हा हेतूच नव्हता, कारण मला ते माहितीच नव्हतं। उद्देश एकच होता की विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याकडे जे आहे ते ज्ञान पोहोचवणे आणि त्यांचं होणारं अभ्यासाचं नुकसान टाळणे। लक्षात घ्या मित्रांनो, हे करत असताना अनेक अडचणी मी पार केल्या, अगदी बोर्ड मिळवण्यापासून, कारण त्यावेळेला लॉकडाऊनच्या काळामध्ये हेही मिळत नव्हतं, मग तेही मिळवण्यापासून त्या बोर्डचे पैसे गोळा करण्यापासूनचा सर्व स्ट्रगल मी केला आहे। अर्थात हे करत असताना मी सगळ्यांना कायम सबस्क्राईब करा असं सांगत असते। हे सांगण्यामागे कारण हे आहे की या चॅनलमार्फत जे काही यूट्यूब चॅनलमार्फत जे काही पैसे मिळतात ते मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी वापरत नाही, ते मी आश्रमामध्ये, वृद्धाश्रम असेल किंवा जिथे गरजू मुलं आहेत, ज्यांना शिक्षणामध्ये पैशाअभावी अडचण येत असते, अशा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मी मदत करत असते। अर्थात मदत करून सेल्फी काढणे आणि फोटो काढून त्याचा प्रसार करणे हा माझा हेतू नसल्यामुळे किंवा कोणत्याही पुरस्काराची अपेक्षा नसल्यामुळे मी ते कधीही करत नाही आणि माझ्या स्वभावाला ते पटत नाही। मला जेवढी शक्य होईल आणि माझ्या पुढे जे संकटात दिसतील त्यांना मदत करते, हाच हेतू आहे आणि खूप श्रीमंतही नाही, त्यामुळे घरच्यांच्यातील असणं, घरचे जे कमवतात त्यातले पैसे खर्च करून आपण दुसऱ्यांना मदत करावी हा हेतू नाही। त्याच्यापेक्षा स्वतःच्या हातून जे काही होईल त्यातून मदत करावी या उद्देशानं ज्यावेळेला मला कळलं की यूट्यूबकडून असं काही केलं तर पैसे मिळतात, त्यावेळेला मी अतिशय उत्साहाने काम चालू केलं, का तर माझ्या हातून 4 विद्यार्थ्यांचं भलं होईल किंवा 4 गरजू लोकांचं काहीतरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील आणि त्याच्यामुळं जास्तीत जास्त विद्यार्थी जे बघत असतील चॅनल आणि ज्यांना हे चॅनलमध्ये शिकवलेलं आवडत असेल त्यांनी कृपा करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या कार्यामध्ये तुमचाही हातभार लावावा अशी माझी इच्छा आहे। राहिली गोष्ट, अनेक विद्यार्थी मला सांगतात डिजिटल बोर्ड हवा किंवा
तुम्हाला या पद्धतीने डिजिटल बोर्ड असेल तर शिकवायला सोपं जाईल। परंतु लक्षात घ्या, केवळ 2-3 महिने झालेले आहेत चॅनल चालू होऊन, मिळणारं मानधनही अगदी तुटक आहे आणि या काळामध्ये घरच्यांच्या खिशाला न परवडणारं काम मी करू इच्छित नाही। आणि म्हणूनच ज्या वेळेला आपल्याला चॅनलकडून जर खूप पैसे मिळायला लागतील त्यावेळेला तुमच्या सोयीसाठी केवळ डिजिटल बोर्ड घेण्याचा निर्णय मी निश्चित घेईन। मात्र ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्याच अनेक विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी तुमचाही हातभार लावा अशी माझी इच्छा आहे। मी कुणालाही फोर्स करणार नाही की हे असंच करा म्हणून, परंतु तुम्हाला जर पटत असेल आणि चॅनलवर शिकवलेलं तुम्हाला जर समजत असेल तर तुम्ही माझ्या या कार्यामध्ये माझ्या बरोबरीने निश्चित उभे राहाल। जसे आत्तापर्यंत माझं शिकवत असताना अनेक विद्यार्थ्यांचे कमेंट्स वाचत असते आणि ते कमेंट्स वाचत असताना त्या कमेंट्समधून जे कौतुक मला मिळतं तेच मला मोठे मिळणारं मानधन आहे असं मला वाटतं। त्याच्यामुळे यूट्यूबकडून मिळणारं मानधन हे त्याच्यापुढे काहीच नाही। तुमच्या असणाऱ्या भावना, तुम्हाला माझी होणारी मदत हेच सर्व माझ्यासाठी खूप आहे। लक्षात घ्या मित्रांनो, शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आपण आहोत आणि महाराष्ट्रातील जसे तुम्ही शिवरायांचे पुत्र किंवा कन्या आहात तशीच मी शिवरायांची एक कन्या आहे आणि शिवरायांनी प्रत्येकाला जो मदतीचा वारसा चालवलेला होता तो वारसा मला पुढे चालवायचा आहे, कोणतीही इतर अपेक्षा न करता। फक्त हे आहे की हल्लीच्या काळामध्ये पैशाशिवाय काहीच चालत नाही। त्याच्यामुळे जर अनेकांची शिक्षण जसं त्यांना वेगवेगळ्या परीक्षांना लागणारे फॉर्म भरणं असेल किंवा वेगवेगळ्या क्लासेसना लागणारी फी असेल, जे विषय मी घेऊ शकत नाही ते, तर ती फी भरण्यासाठी पैशाची गरज आहे आणि ती मदत करता यावी यासाठी हा माझा छोटासा प्रयत्न आहे। तुम्हाला कोणालाही जरी शिक्षणामध्ये काही अडचण असेल तर ती तुम्ही माझ्याशी नक्की शेअर करू शकता। माझ्या वतीनं तुम्हाला जेवढी होईल तेवढी मी मदत 100% तुम्हाला करेन। तर पुन्हा एकदा हात जोडून सगळ्यांना विनंती आहे, ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला चॅनल ज्या वेळेला एखादा व्हिडिओ पाहता त्यावेळेला मिळणारे लाईक्स असतील किंवा तुमचे येणारे कमेंट्स असतील हेच मला मिळणारं मोठं मानधन आहे असं मी मानते। त्यामुळे माझ्या चुका असतील तर त्याही सांगा आणि चांगल्या गोष्टी असतील तर त्याचं कौतुकही निश्चित करा। आपण या व्हिडिओला चालू करूया। हा व्हिडिओ आहे मराठीतील विशेष संधी। तर बघा, विशेष संधीमध्ये पूर्वरूप संधी आणि पररूप संधी हे 2 प्रकार येतात। लक्षात घ्या, पूर्वरूप संधी किंवा पररूप संधी हे बघण्याच्या आधी संधी म्हणजे नक्की काय? संधीमध्ये 2 कुठले तरी वर्ण एकत्र येतात। जसं बघा, हा काहीसा हा शब्द आहे, आपण एक्झाम्पल म्हणून घेऊया। काहीसा हा शब्द आहे, त्याची फोड कशी होते? काही अधिक असा अशी होते। आता संधी होणे म्हणजे काय हे पाहतोय आणि त्यानंतर आपण पूर्वरूप संधी आणि पररूप संधी यातला फरक पाहणार आहोत। तर संधी होणे म्हणजे काय आधी पाहूया। तर जसं बघा, काही या शब्दाची फोड क अधिक आ आणि ही ची फोड ह अधिक दुसरी वेलांटी आहे म्हणून दुसरी ई द्यायची। त्याच्या पलीकडे हे जरा अधिक चिन्ह मी मोठं काढते का तर त्याच्या पलीकडचा शब्द मला दर्शवायचा आहे। त्याच्या पलीकडे असा हा शब्द आहे, अ ची फोड होणार नाही कारण अ हा मुळातच स्वर आहे। सा ची फोड स अधिक आ अशी होते। सा ची फोड कशी होते? स अधिक आ। आता लक्षात घ्या मित्रांनो, संधी होणे म्हणजे काय? काहीसा हा शब्द एवढे व्यंजन आणि स्वरांनी तयार झालेला आहे। त्यातला पहिला शब्द कुठला आहे? काही, आणि दुसरा शब्द कुठला आहे? असा। मग 2 स्वर एकत्र येऊन ज्या वेळेला एक शब्द तयार होतो त्यावेळेला संधी होणे असं म्हणतात। मग 2 वर्ण एकत्र येऊन एखादा शब्द तयार होतो त्याला संधी असं म्हणतात। तर 2 वर्ण म्हणजेच अक्षर। आता 2 वर्ण कुठले येतात? जसं काही या शब्दातलं शेवटचं अक्षर कुठलं आहे? ई। मग ह्या शब्दातलं ई आणि प्लस दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर काय आहे आलेलं?
अ. इथं ई कसं आलं हे फोड केल्यामुळे तुम्हाला समजलं असेल. म्हणजे पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर मिळून दोन वर्ण एकत्र येतात आणि असं शब्द तयार होतो, त्याला काय म्हणतात? संधी असं म्हणतात. किंवा असा हा जो शब्द तयार होतो त्याला संधी असं म्हणतात. म्हणजे काही मधलं शेवटचं अक्षर ई, असा मधलं पहिलं अक्षर अ मिळून हा शब्द तयार झालेला आहे आणि ह्यालाच संधियुक्त शब्द असं म्हणतात. हे झालं संधीचं. आता संधी या टॉपिकमध्ये पहिला वर्ण म्हणजे काय किंवा दुसऱ्या शब्दातील शेवटचा वर्ण म्हणजे काय, वर्ण म्हणजे अक्षर, शेवटचा वर्ण म्हणजे काय किंवा दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण म्हणजे काय, या सर्व गोष्टींचा आपण अभ्यास केलेला आहे. त्यामुळं स्वरसंधी आणि व्यंजन संधी याचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते आधी पहा, म्हणजे हे तुम्हाला कळेल. आता बघा, हे त्याच्यापेक्षा वेगळे प्रकार आहेत. इथं मी पूर्ण व्याख्या लिहिलेली नाही. पूर्वरूप संधी. पूर्वरूप संधी म्हणजे काय, तर जवळ येणाऱ्या वर्णांपैकी पहिला स्वर कायम राहतो आणि दुसरा स्वर लोप पावतो. पहिला स्वर कायम राहतो म्हणजे बदलत नाही, तसाच राहतो, आणि दुसरा स्वर लोप पावतो. अशा संधीस पूर्वरूप संधी असं म्हणतात. तर त्याच्या उलट जाऊन पररूप संधी म्हणजे काय, पहिला स्वर लोप पावतो म्हणजे नष्ट होतो आणि दुसरा स्वर कायम राहतो म्हणजे तसाच राहतो, बदलत नाही. अशा संधीस पररूप संधी असं म्हणतात. आता लक्षात घ्या, यातलं बरंचसं काही कळलं नसेल तर तेही घाबरून जाऊ नका, आपण पुढे सोडवल्यानंतर तुम्हाला कळेल की काय आहे ते. आता बघा, एक एक्झाम्पल म्हणून आपण पहिल्यांदा पूर्वरूप संधी बघूया. ह्या शब्दाची मी फोड ऑलरेडी इथं केलेली होती, पुन्हा एकदा करते. ज्यांनी लक्ष दिलं नसेल त्यांनी पुन्हा एकदा लक्ष देऊन पहा. काहीसा या शब्दाची फोड कशी होते, काही अधिक असा. आता हे जे अधिक चिन्ह आहे ते इथं आपण लिहूया आणि काही या शब्दाची फोड इकडे करूया आणि असा या शब्दाची फोड इकडे करूया. काहीची फोड मधल्या काची फोड क अधिक आ. जर कुठल्याही अक्षराला काना असेल तर आ लिहायचा असतो, प्लस हीची फोड ह ते अक्षर लिहायचं, दुसरी वेलांटी आहे म्हणून दुसरी ई लिहायची. अशा पद्धतीने काही या शब्दाची फोड झाली. आता ह्या अधिक चिन्हाच्या पलीकडे असा हा शब्द आहे तर त्याची फोड करून बघूया. म्हणजे अ ची फोड आपण करू शकत नाही का, तर तो मूळ स्वर आहे, आणि सा ची फोड स अधिक आ अशी होते. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपण काही अधिक असा ह्या दोन शब्दांची फोड केली. आता हे जवळ येणारे स्वर म्हणजे काय, तर काय सांगितलं, पहिल्या शब्दातलं, पहिला शब्द कुठला आहे, काही. या पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर कुठलं आलं, ई, प्लस दुसऱ्या शब्दातलं, दुसरा शब्द आहे असा, दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर कोणतं आहे, अ, ते इथं लिहायचं. म्हणजे जवळ येणारे स्वर कुठले झाले, ई प्लस अ, हे जवळ येणारे स्वर झाले. लक्षात घ्या मित्रांनो, इथं काय लिहिलेलं आहे पूर्वरूप संधीमध्ये, पहिला स्वर कायम राहतो म्हणजे हा स्वर असाच राहतो आणि दुसरा स्वर अ आहे तो लोप पावतो. त्या संधीस काय म्हणतात, पूर्वरूप संधी असं म्हणतात. आता ह्याच्यामध्ये हा स्वर जातो म्हणजे काय, तर लक्षात घ्या, काहीसा हा शब्द लिहित असताना आपण काही असा असं लिहित नाही. असं लिहितो का आपण शब्द, नाही. आपण तो कसं लिहितो, काहीसा. काहीसा म्हणजे हा जो अ आहे, म्हणजे इथं हीचा उच्चार केला की येतं ई, दुसरी वेलांटी म्हणून ही ई, म्हणजे ई असा स्पष्ट उच्चार होतो. मात्र हा अ कुठेतरी दिसतो का, नाही, तर तो अ निघून जातो. आपण काही असा शब्द लिहित नाही, तर तो काहीसा असा लिहितो, म्हणजे हा काय होतो, निघून जातो. म्हणूनच दुसरा स्वर लोप पावतो असं म्हटलेलं आहे. मग असा दुसरा स्वर ज्याच्यामध्ये लोप पावतो त्याला काय म्हणतात, पूर्वरूप संधी असं म्हणतात. लक्षात घ्या मित्रांनो, याच्यामध्ये जोड शब्द म्हणजे जो जोड अशा पद्धतीने
ही जी फोड आहे या फोडीने जो जोडून शब्द तयार होतो काही आणि असा, तो काय आहे? काहीसा. पोट शब्द म्हणजेच त्याला विग्रह असं म्हणतात. विग्रह किंवा फोड. फोड कशी होते? काही अधिक असा. तर ह्यातला जो अ आहे तो अ इथं स्पष्टपणे दिसत नाही, म्हणजेच अ चा लोप झालेला आहे. म्हणजेच दुसऱ्या म्हणजे ह्यातला हा जे आहे हे दुसरा स्वर आहे आणि इथं ई येणारा हा पहिला स्वर. हा पहिला स्वर आणि हा दुसरा स्वर. हा कसा येतो मी हे इथं सांगितलं. अजून समजलं नसेल तर अजून एक उदाहरण पाहूया. जसं बघा खिडकीत हा शब्द आहे आणि त्याची फोड कशी होते? खिडकी अधिक आत. म्हणजे खिडकीत या शब्दामध्ये दोन शब्द कोणते आहेत? खिडकी अधिक आत. आता याची आपण फोड करून पाहूया. जसं खिडकी ख अधिक पहिली ई, कारण पहिली वेलांटी आहे. ड ची फोड ड अधिक अ अशी होते आणि की ची फोड क अधिक दुसरी ई, का तर दुसरी वेलांटी आहे. आता हे जे अधिक चिन्ह आहे ते मी थोडं मोठं लिहिते आणि आता या शब्दाची फोड करूया. आ जे आहे त्याच्यामध्ये काय आहे? अ आहे, बरोबर आहे ना? अ प्लस अ बरोबर काय होतं? आ. तर इथं अ प्लस अ बरोबर आहे ना, म्हणजे आ. किंवा ह्याची फोड मी का केली? इथं आ जसाच्या तसा आपण लिहू शकलो असतो, मात्र तुम्हाला समजावं म्हणून मी असं लिहिले. तर त ची फोड त अधिक अ अशी होते, बरोबर आहे. मग लक्षात घ्या मित्रांनो, इथं आ लिहिलं तरीही चालतं. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा खिडकी या शब्दातलं शेवटचं अक्षर आणि आत या शब्दातलं पहिलं अक्षर कुठलं आहे? ई प्लस अ. म्हणजे जवळ येणारे स्वर कुठले झाले? दुसरी ई आणि प्लस अ हे जवळ येणारे स्वर झाले. अर्थात ह्याच्यातलं की असा उच्चार केला की हा ई दिसतोय, मात्र अ दिसून येतोय का? नाही. म्हणजे हा अ जो आहे त्याचा काय झालेला? लोप झालेला आहे. अशा पद्धतीनं ज्यामध्ये दुसऱ्या स्वराचा लोप झालेला असतो, तो दिसून येत नाही जसाच्या तसा, त्याला काय म्हणतात? पूर्वरूप संधी असं म्हणतात. आता इथं लोप झालेला आहे म्हणजे काय? की जसं खिडकीत हा शब्द आपण खिडकी आत असं आपण लिहित नाही. आपण कसा तो लिहितो? खिडकीत असा लिहितो. खिडकीत असा लिहितो. म्हणजे की ई आणि तच अ. इथं हा अ चा जो उच्चार आहे तो आपण करत नाही. अशा पद्धतीनं आपण अ या स्वराचा तिथं उच्चार करत नाही किंवा तो स्पष्टपणे दिसून येत नाही किंवा आपण लिहिताना त्याचा वापर करत नाही, म्हणजेच दुसऱ्या स्वराचा लोप झालेला असतो. अशा संधीला पूर्वरूप संधी असं म्हणतात. पुढचं बघा, नदीत. नदीत म्हणजे कुठले दोन शब्द आहेत? नदी अधिक आत. आता ह्यातल्या नदी या शब्दाची फोड इथं करूया आणि आत या शब्दाची फोड इथं करूया, म्हणजे जवळ येणारे स्वर आपल्याला कळतील. तर बघा, न ची फोड न अधिक अ आणि दी ची फोड द अधिक दुसरी वेलांटी असल्यामुळे दुसरी ई. हे अधिक चिन्ह आहे हे, आणि त्याच्या पुढे जो आ आहे तोच अ प्लस अ म्हणजेच आ आणि त ची फोड त अधिक अ. इथं नुसतं आ लिहिलं तरी चालतं, का तर ते मूळ स्वर आहे. तर आता बघा, जवळ येणारे स्वर कुठले होणार? ई. हा पहिला जो शब्द आहे त्यातला शेवटचा स्वर कुठला आला? ई. आणि दुसरा जो शब्द आहे त्यातला पहिला स्वर कुठला झाला? अ. म्हणजे जवळ येणारे स्वर कुठले होणार? ई प्लस अ. त्यातला ई चा उच्चार दी असं उच्चार केला की ई दिसून येतो, मात्र अ दिसून येत नाही, तो लोप पावलेला असतो. कधी? हा शब्द जसाच्या तसा लिहिताना. जसं नदी असं लिहिलंय तर दी असं उच्चार केलं की ई येतं, मात्र इथं अ लोप पावलेला आहे. अशा पद्धतीनं ज्याच्यामध्ये दुसरा स्वर लोप पावलेला असतो त्याला पूर्वरूप संधी असं म्हणतात. आलं लक्षात? पुढचं बघा,
पररूप संधी. पररूप संधी म्हणजे ह्याच्या बरोबर उलट. पूर्वरूप संधीमध्ये काय असतं, दुसरा स्वर लोप पावलेला असतो. तर पररूप संधीमध्ये पहिला स्वर लोप पावलेला असतो. पहिला स्वर लोप पावलेला असतो म्हणजे काय हे बघूया. जसं करून हा शब्द आहे, तर करून या शब्दाची फोड कर अधिक ऊन अशी होते. आता ह्या दोन शब्दांची फोड आपण करून बघूया. क ची फोड क अधिक र अशी होते, सॉरी क अधिक अ अशी होते, प्लस र ची फोड र अधिक अ अशी होते. म्हणजे कर ह्या शब्दाची फोड या पद्धतीने होते. हे जे अधिक चिन्ह आहे ते जसंच्या तसं लिहूया. ऊ न याची फोड करूया. हा जो ऊ आहे तो मूळ स्वर आहे, त्यामुळे तो जसंच्या तसा लिहायचा. प्लस न ची फोड न अधिक अ अशी होते. लक्षात नियम काय ठेवायचा, पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर, दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर, हे जे स्वर असतात यांना जवळ येणारे स्वर असं म्हणतात. मग जवळ येणारे स्वर कुठले येणार, अ प्लस दुसरा उ, हे काय आहेत, जवळ येणारे स्वर आहेत. लक्षात घ्या, करून इथं म्हणत असताना रू असं म्हटलं की ह्या ऊ चा उच्चार होतो, मात्र ह्या अ चा उच्चार होत नाही. आपण करून हा शब्द कर ऊ न असं वापरत नाही. तर तो आपण हा अ जसा ऊ जर ह्या उकाराने स्पष्ट होतो तसा तो अ तिथं स्पष्ट दिसत नाही, जो हा पहिला अ आलेला आहे. थोडक्यात काय, ज्या संधीमध्ये पहिला जे स्वर असतो त्याचा लोप पावतो, म्हणजे ह्या स्वराचा लोप पावतो, त्याला पररूप संधी असं म्हणतात. तर पूर्वरूप संधीमध्ये काय, दुसऱ्या स्वराचा लोप होतो. आलं लक्षात. तर पुढचा शब्द बघूया. एक एक. एक एक शब्दाची फोड कशी होते, एक अधिक एक. मग एक ची फोड कशी होते, तर ए हा मूळ स्वर आहे, प्लस क ची फोड क प्लस अ अशी होते. हे अधिक चिन्ह आहे ते जसंच्या तसं लिहूया. ए हा मूळ स्वर आहे तो तसाच्या तसा लिहिला, प्लस क ची फोड क अधिक अ अशी होते. बरोबर आहे. पहिला शब्द कुठला आहे, एक, त्यातलं शेवटचं अक्षर कुठलं आहे, अ. दुसरा शब्द आहे एक, त्यातलं पहिलं अक्षर कुठलं आहे, ए. त्यामुळं जवळ येणारे स्वर कुठले होणार, अ प्लस ए. हे काय होणार आहेत, जवळ येणारे स्वर होणार आहेत. त्यातील हा जो अ आहे तो इथं उच्चार करताना दिसून येत नाही. के ह्या एक जे मात्रा आहे त्याच्याने ए चा उच्चार होतो, मात्र अ चा उच्चार इथं दिसून येत नाही शब्दामध्ये, आणि म्हणून यातला पहिला स्वर काय झालेला आहे, लोप पावलेला आहे. मग ज्याच्यातला पहिला स्वर लोप पावलेला असतो त्याला पररूप संधी असं म्हणतात. पुढचं एक्झाम्पल वर्ड आहे सांगेन. त्याची फोड कशी होते, सांग अधिक एन. म्हणजे पहिला शब्द कुठला आहे, सांग, दुसरा शब्द आहे एन. मग सांगची फोड आपण करूया, स अधिक आ, आणि शिवाय वर अनुस्वार आहे तो काय होणार, अम. काही वेळेला ह्याची फोड स अधिक अम प्लस आ अशी पण करतात. दोन्ही प्रकारे करतात. त्यानंतर हे अधिक चिन्ह आहे ते अधिक चिन्ह, ए हा मूळ स्वर आहे तो तसाच लिहा, प्लस न ची फोड न अधिक अ अशी होते. म्हणजे ह्या नियमानुसार इथं आपल्याला स्वरादी घ्यायचा नाही आहे हा, त्यामुळं स प्लस अम वरचा जो अनुस्वार आहे तो आणि प्लस आ असं घ्यायचं आहे. तर बघा, पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर कुठलं आहे, आ. आ म्हणजेच काय, अ प्लस अ, म्हणजेच येणार काय, अ येणार, प्लस हा दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर कुठलं आहे, ए. म्हणजे अ प्लस ए. आची फोड कशी होते, अ प्लस अ, म्हणून आपण इथं घेतलं काय, अ घेतलं. थोडक्यात काय, इथं सांगेन असं म्हणत असताना गे मध्ये हा जो मात्रा आहे या मात्राने ए चा उच्चार होतो, मात्र अ चा उच्चार इथं कुठं होताना दिसत नाही.
म्हणजे अ काय आहे, पहिला स्वर लपलेला आहे, ज्याच्यामध्ये पहिला स्वर लपलेला असतो किंवा इथं उच्चार करताना दर्शवत नाही, ज्यालाच लोप पावलेला असतो असं म्हणतात, त्याला पररूप संधी असं म्हणतात. तर ज्याच्यामध्ये दुसरा स्वर लपलेला असतो, उच्चार करताना येत नाही, त्यालाच दुसरा स्वर लोप पावणे असं म्हणतात आणि त्यालाच पूर्वरूप संधी असं म्हणतात. मित्रांनो, लक्षात घ्या, या प्रत्येक उदाहरणातील प्रत्येक प्रकारातील 3 उदाहरणाद्वारे पररूप संधी म्हणजे काय आणि पूर्वरूप संधी म्हणजे काय हे सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. फोड करून पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर मिळून जवळ येणारे स्वर कोणते होतात हेही सांगितलेलं आहे. तर यामध्ये जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता. त्याच्यावर मी तुमचं शंका निरसन 100% करेन.